प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आजच्या मननाकरिताचं वचन आहे नीतिसूत्रे त्याचा 22वा अध्याय आणि याचं 4थं वचन, जे असं म्हणतं, नम्रता व परमेश्वराचे भय याची पारितोषिक धन, सन्मान व जीवन ही होत. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपण जर आपल्या अंगी नम्रता घेतली आणि जिवंत परमेश्वराचं भय जर आपण आपल्या जीवनामध्ये बाळगलं, तर या ठिकाणी वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे 3 गोष्टीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे, ज्याकरिता मनुष्य दिवस आणि रात्र प्रयत्न करत असतो. ते म्हणजे धन, सन्मान आणि जीवन. आज धन सर्वांनाच पाहिजे, सन्मान सर्वांनाच हवा आहे, सार्वकालिकतेचं जीवन सर्वांनाच हवं आहे, परंतु ते प्राप्त करून घेण्याचा मार्ग या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाच्या वचनामध्ये सांगितलेला आहे, तो हा की आपल्याला जिवंत परमेश्वरासमोर नम्र होणं फार गरजेचं आहे. स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण आपल्याला नम्र करणं फार गरजेचं आहे आणि जिवंत परमेश्वराचं भय आपल्याला आपल्या जीवनामध्ये बाळगणं फार गरजेचं आहे. म्हणजे निश्चितच त्याद्वारे हे 3 गोष्टीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. आज ते प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करूया, स्वतःला नम्र करूया, स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण नम्र करूया, जिवंत परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये बाळगूया. म्हणजे निश्चितच धन, सन्मान आणि जीवन या 3 गोष्टीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो त्या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.